बागेश्वरच्या सावलीमध्ये इथल्या तुकारामाचा वारसदार झाकला जातोय का? बागेश्वरच्या सावलीमध्ये इथल्या ज्ञानेश्वरांच्या ओव्यांचा कुठंतरी आवाज दाबला जातोय का? इथल्या बागेश्वरच्या या सगळ्या मेंढरांच्या आवाजामध्ये फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा जागर कुठंतरी मंद होतोय का? याचा विचार करण्याची चळवळीतल्या प्रत्येक कार्यकर्त्याची आज नितांत गरज या देशाला आहे. आणि हाच बागेश्वरसुद्धा त्याच्या कथाकथनामधून, त्याच्या प्रवचनामधून एखाद्या समाजाच्या आरक्षणावरती ज्यावेळेला बोलू लागतो त्यावेळेला याला कुठंतरी राजकीय गंध आहे याची शक्यता तपासून पाहिली असता ती अगदी तंतोतंत खरी वाटते. हा बाबा त्याच्या ठरलेल्या मंडपामध्येच, ठरलेल्या कॅमेऱ्यासमोरतीच हा त्याचा चमत्कार करू शकतो. त्याला जर इथं बोलवला आणि माझी पत्रिका त्याला जर काढायला लावली तर तो काढू शकत नाही. म्हणजे तिथलं काहीतरी वातावरण आहे. आणि जर खरंच तो चमत्कारी असेल की लिंबवाला हळदी कुंकू लावून हवेत उडणाऱ्या विज्ञानाच्या जोरावरती विमानातसुद्धा चाकाखाली लिंबू ठेवून या देशात जर उडवली जाऊ लागली तर मला वाटतं या देशाचं भविष्य लिंबवावरतीच अवलंबून राहील. अशा ठिकाणी बागेश्वरसारख्या बंधू माणसांची काही मदत होणार नाही. त्यांना त्यांचं आयुष्य आनंदात जगायचं आहे, सुखात जगायचं आहे. त्यासाठी या मेंढरांचा उपयोग केला जातो. मुळात संपूर्ण जगात कुठंतरी बुद्ध हरवत चाललेला असल्यामुळं युद्ध होत आहेत. ती जाहिरात इतकी होते की कटप्पाने बाहुबलीला का मारलं हा प्रश्न घराघरापर्यंत चर्चेचा विषय होतो. चौकापासून घराघरापर्यंत, अगदी संसदेपर्यंत सुद्धा हा विषय जातो की बाहुबलीनं कटप्पाला का मारलं. पडद्यावर येणाऱ्या चित्रपटात घडणाऱ्या कथानकाचा इतका परिणाम जाहिरातीमुळे होऊ शकतो. आणि इथं नुकतंच जन्मलेलं 2 वर्षाचं बाळसुद्धा विनोदानं का असेना परंतु आईला बापाला विचारतं की कटप्पाने बाहुबलीला का मारलं. परंतु इथला एकही जण दाभोळकराला का मारण्यात आलं, पानसरेला का मारण्यात आलं हे कोणी विचारू शकत नाही. त्याच बाबाने एका राजकीय पक्षाचं उदात्तीकरण केलं. राजकीय पक्षाच्या बाजूनं हा बाबा उभा राहिला आणि या बाबाच्या मागं जाणारी ही सगळी मेंढरं ही त्यांचं मतदारामध्ये रूपांतर हळूहळू केलं जातं. आणि हे सगळं माइंडवरती रुजवल्यानंतर मात्र ती मुलगी मीडियासमोर आली नसती तर या बागेश्वरची गल्ली चौकात आज मंदिरं झाली असती. या भारताला पूर्वी शेतीप्रधान भारत असं म्हणायचे, परंतु आज ही संकल्पना बदललेली आहे. आजची जी नवीन संकल्पना या भारतामध्ये दिसते, जी दिसून येते राजकारणामुळे, या नेत्या पुढाऱ्यांमुळे, या राजकीय पक्षामुळे, ती अशी आहे की हा भारत आता शेतीप्रधान देश राहिलेला नसून हा धार्मिक देश झालेला आहे, हा जातीप्रधान देश झालेला आहे असं दिसून येतं. पुण्यासारख्या शैक्षणिक शहरात, IT हब असलेल्या शहरात, या शहराचं नाव लौकिक आहे संरक्षण सेना यासाठी. आणि अशा या पुण्याच्या धर्तीवरती बागेश्वर बाबा यांच्यासारखे बाबा, बंधू बाबा येऊन या पुण्याचं जे काय सांस्कृतिक नाव आहे, जे काय IT हब म्हणून नाव आहे, जे काही संरक्षण क्षेत्रामध्ये नाव आहे, जे काही वैचारिक नाव आहे, फुले शाहू आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजांची ही जी भूमी आहे, या भूमीमध्ये बागेश्वर बाबासारखे बाबा आणून या भूमीला, या पुण्याच्या, महाराष्ट्राच्या संस्कृतीला बिघडवण्याचं काम सध्या जोरामध्ये चालू आहे. जय भीम सर. जय भीम. आपल्यासोबत आहेत नितीन चंदन शिवे, जे प्रख्यात कवी आहेत आणि विद्रोही कवी म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. साहेब, काय सांगाल? आपण अनेक बाबा बघितले, जसे जे बाबा जेलमध्ये गेलेले आहेत, आसाराम बापा, अनेक बाबा आहेत जे जेलमध्ये गेलेले आहेत. राम रहीम असेल, यांचंसुद्धा नाव आहे, ते सुद्धा जेलमध्ये गेलेले आहेत. टॉमॅटो बाबा पळून गेलेले आहेत. अशा अनेक बाबा या भारतामध्ये, साईबाबा जे बँगलोरचे, ज्यांच्याकडं अमाप संपत्ती मेल्यानंतर मिळालेली आहे, असे बाबा या देशाला वारंवार फसवतात. काय सांगाल या बाबांबद्दल? पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरामध्ये वातावरण दूषित होण्याचं काम सुरू झालेलं आहे. वैचारिक मागासलेपण
मानवजातीचं इथल्या वाढत चाललेलं आहे. वैज्ञानिकतेचा ध्यास घेऊन पुढे येणारे फुले शाहू आंबेडकरांचे विचार, त्या विचारांची चळवळ कुठंतरी दाबण्याचा प्रयत्न अशा लोकांच्या माध्यमातून करण्याचं काम राजकीय पक्षांकडून होताना दिसतं आहे. राजकीय लोकांच्यापासून सांस्कृतिक समाजाला, सांस्कृतिक विचाराला, सांस्कृतिक वारशाला कुठंतरी धोका निर्माण होण्याची पुन्हा पुन्हा गरज आणि पुन्हा पुन्हा वेळ येत आहे. बागेश्वर हे त्यातलंच एक षडयंत्र आहे. इतका भोंदीगिरी, इतका भोंदू माणूस आणि त्याला पाहायला जाणारी ही सगळी मेंढरांची गर्दी पाहता देशाचं भविष्य हे चांगलं असेल, विकसित असेल असं वाटत नाही. म्हणूनच जी सुजाण नागरिक आहेत, जी सुशिक्षित माणसं आहेत, जी विचार करणारी माणसं आहेत, त्यांना या वातावरणाचा त्रास होतो आहे हे एकदा इथल्या सर्व सिस्टमनं समजून घेणं गरजेचं आहे. कुणाला लोकांसमोर लॉन्च करायचं, कुणाला लोकांसमोर आणायचं, आज येणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर, येणाऱ्या भावी पिढीसमोर आम्ही कुठला भारत ठेवत आहोत, भोंदू बाबांचा भारत हा आम्ही त्यांना देणार आहोत की जगावर राज्य करणारा भारत, त्यासाठी लागणारी सर्व साधन सामुग्री आम्ही कुठल्या देशात, आम्ही कुठल्या पद्धतीनं, कुठल्या रस्त्यानं जाणार आहोत हे एकदा सर्वांनी ठरवून घेतलं पाहिजे. अनेक भोंदूगिरी, अनेक चमत्कार इथं घडत आहेत. अजूनही या देशात दाभोळकरांचा खुनी सापडत नाही. पानसरेंना का मारलं जातं याची उत्तरं मिळत नाही. कलबुर्गीसारखी माणसं का मारली जातात, गौरी लंकेशसारख्या पत्रकारांचा खून का होतो, या प्रश्नांची उत्तरं आमची पोरं अजून विचारत नाहीत. मला वाटतं ही तर एक सिस्टम आहे जाहिरात करण्याची. ती जाहिरात इतकी होते की कटप्पाने बाहुबलीला का मारलं हा प्रश्न घराघरापर्यंत चर्चेचा विषय होतो. चौकापासून घराघरापर्यंत, अगदी संसदेपर्यंत सुद्धा हा विषय जातो की बाहुबलीनं कटप्पाला का मारलं. पडद्यावर येणाऱ्या चित्रपटात घडणाऱ्या कथानकाचा इतका परिणाम जाहिरातीमुळे होऊ शकतो. आणि इथं नुकतंच जन्मलेलं 2 वर्षाचं बाळसुद्धा विनोदानं का असेना परंतु आईला, बापाला विचारतं की कटप्पाने बाहुबलीला का मारलं. परंतु इथला एकही जण दाभोळकराला का मारण्यात आलं, पानसरेला का मारण्यात आलं हे कोणी विचारू शकत नाही. तेवढा परिणाम इथल्या मेंदूवरती कोणी रुजवू पाहत नाही. हे इतकं सगळं बघत असताना, हे इतकं सगळं पाहत असताना या देशाचं भवितव्य काय आहे, या देशाचं, या महाराष्ट्राचं भवितव्य काय आहे. इथं पुस्तकांमध्ये येणारं विज्ञान, प्रयोगशाळेत शिकवणार जाणारा लिटमस कागद, इथली यंत्रणा, तिथलं सगळं प्रयोग जे होत आहेत त्यालासुद्धा कुठंतरी लिंबवाचा कुठंतरी वास आहे का, की लिंबवाला हळदी कुंकू लावून हवेत उडणाऱ्या विज्ञानाच्या जोरावरती विमानातसुद्धा चाकाखाली लिंबू ठेवून या देशात जर उडवली जाऊ लागली तर मला वाटतं या देशाचं भविष्य लिंबवावरतीच अवलंबून राहील. एक बाबा मध्यंतरीच्या काळात आलेला होता, त्याचं नाव होतं योगा शिकवणारा बाबा रामदेव बाबा. रामदेव बाबा हा आजार होऊ नये म्हणून योगा द्यायला आला, परंतु याच बाबानं आजारावरती औषधंसुद्धा या बाजारामध्ये आणली. म्हणजे आजार होऊ नये म्हणून म्हणणाऱ्या बाबाला आजारावर औषधं का शोधावी लागली हा प्रश्नसुद्धा या देशात कोणी विचारला नाही. त्याच बाबाने एका राजकीय पक्षाचं उदात्तीकरण केलं, राजकीय पक्षाच्या बाजूनं हा बाबा उभा राहिला आणि या बाबाच्या मागं जाणारी ही सगळी मेंढरं ही त्यांचं मतदारामध्ये रूपांतर हळूहळू केलं जातं. आणि हे सगळं माइंडवरती रुजवल्यानंतर मात्र हा बाबा पुन्हा गायब होतो, मीडियासमोर येत नाही. आज बागेश्वर पुण्यात आहेत. हा बागेश्वर पेपरवरती काहीतरी लिहितो, समोरच्याचं काहीतरी सांगतो. मध्यंतरी एक मीडियावरती मुलगी आली होती, तिचं नाव मला आठवत नाही, तिनं ते सांगितलं की ती एक कला आहे. जर ती मुलगी मीडियासमोर आली नसती तर या बागेश्वरची गल्ली चौकात आज मंदिरं झाली असती. त्या मुलीचे खरोखर आभार मानायला हवेत. परंतु ती मुलगी येऊनसुद्धा त्या मुलीनं समोर हे सगळं ही कला आहे हे सांगूनसुद्धा या देशात अशा भोंदूगिरी माणसाचा इतका उदो का केला जातो, या प्रश्नांची उत्तरं आज प्रत्येक घराघरात विचारली पाहिजेत. आम्ही ए म्हणजे ॲपल,
बी म्हणजे बॅट, सी म्हणजे कॅट ह्या शिकवण्याच्या नादात ए म्हणजे आंबेडकर, बी म्हणजे बाबासाहेब, सी म्हणजे छत्रपती, डी म्हणजे दाभोळकर हे शिकवायचं आम्ही विसरून चाललो आहे का, हे एकदा समजून घेतलं पाहिजे. संस्कार, विचार, आचार, इथलं सामाजिक वातावरण यातून बाहेर पडत असताना, यातून पुढे येत असताना आज शाळेच्या मैदानात किंवा शाळेच्या वर्गात पहिलीला आम्ही ज्या वेळेला मुलाला टाकतो त्यावेळेला तो विद्यार्थी म्हणून जातो, परंतु त्याचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर महाविद्यालयाच्या गेटमधून तो डिग्री घेऊन बाहेर येतो त्यावेळेला तो एकतर हिंदू असतो, एकतर मुस्लिम असतो, बौद्ध असतो आणि किंवा आणखी कुणी असतो. म्हणजे तो त्याचा धर्म, तो त्याची जात घेऊन पुढे येतो. अशा वेळेला वाईट वाटतं की इथला नेमका भारतीय हरवत चालला आहे का, इथला नेमका माणूस हरवत चालला आहे का, इथला नेमका आमचा विकास हरवत चालला आहे का. राजकारण बघायला गेलं तर राजकारण हा एक कॉमेडी शो झालेला आहे असं वाटायला लागतं. आणि या कॉमेडी शोमध्ये अनेक विचारवंतसुद्धा आपली अनेक विचारवंतांचा खून होताना दिसून येतो आणि काही भोंदू माणसं यातून आपली पोळी भाजून घ्यायला बघतात. बागेश्वरच्या सावलीमध्ये इथल्या तुकारामाचा वारसदार झाकला जातो आहे का, बागेश्वरच्या सावलीमध्ये इथल्या ज्ञानेश्वरांच्या ओव्यांचा कुठंतरी आवाज दाबला जातो आहे का, इथल्या बागेश्वरच्या या सगळ्या मेंढरांच्या आवाजामध्ये फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा जागर कुठंतरी मंद होतो आहे का, याचा विचार करण्याची चळवळीतल्या प्रत्येक कार्यकर्त्याची आज नितांत गरज या देशाला आहे. आज लढायचं आहे, परंतु आज विचारानं लढायचं आहे. आज लढायचं आहे ते लिखाणानं लढायचं आहे, बोलायचं आहे. या सगळ्यांच्या विरोधात बोललं पाहिजे, या सगळ्यांच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे. त्याशिवाय हे जमणार नाही. कारण धर्माच्या बाजूनं अनेक लोक उभी राहतात, देशाच्या बाजूनं उभा राहायची वेळ येते त्या वेळेला जाती धर्माच्या भिंती जर मध्ये आल्या तर हा देश कधी संपेल याची गॅरंटी नाही. सध्याचं वातावरण बघितलं तर आत्ता इतक्या 5 मिनिटात दंगल होईल असं वातावरण असतानासुद्धा अशा काळात कुठल्या पद्धतीनं आपण जगलं पाहिजे, कुठल्या पद्धतीनं आपण राहिलं पाहिजे, कुठल्या पद्धतीनं आपण पुढं आलो पाहिजे हे तुम्ही आम्ही एकदा सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. परंतु विचारवंतांची कत्तल, विचारवंतांची हत्या, विचारवंतांचा खून या महाराष्ट्रामध्ये होतो या भीतीनं अनेकांनी बोलायचं सोडून दिलं आहे का, अनेकांनी सांगायचं सोडून दिलं आहे का, अनेकांनी लिहायचं बंद केलं आहे का, हा प्रश्न माझ्या मनाला तरी कायम पडत आलेला आहे. आज एक समाज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरला आहे, दुसरा समाज त्याला आरक्षण मिळू नये म्हणून रस्त्यावर उतरला आहे. हे सगळं एका पायरीवरती सुरू असताना या देशात एक सुप्रीम कोर्ट नावाची यंत्रणा आहे, तिकडं कुणीतरी दुर्लक्ष करतं आहे का. जे काही मिळणार आहे ते सगळं कायद्यानं मिळणार आहे हे माहीत असतानासुद्धा हे सगळेजण रस्त्यावर का भांडत आहेत, याला कारणं काय आहेत. आणि हाच बागेश्वरसुद्धा त्याच्या कथाकथनामधून, त्याच्या प्रवचनामधून एखाद्या समाजाच्या आरक्षणावरती ज्या वेळेला बोलू लागतो त्यावेळेला याला कुठंतरी राजकीय गंध आहे याची शक्यता तपासून पाहिली असता ती अगदी तंतोतंत खरी वाटते. आणि मग मात्र धोकादायक वातावरण निर्माण केले जाते का. येणाऱ्या काळात निवडणुका येत आहेत, येणाऱ्या काळात देशात पुन्हा आपल्याला सिस्टीम बदलायची आहे, सिस्टीमच्या बाजूनं उभं राहायचं आहे का सिस्टीमच्या विरोधात उभं राहायचं आहे. परंतु ही सगळी मेंढरं मतदारामध्ये त्याचं रूपांतर केलं जाणार आहे का एकदा तपासून घेतलं पाहिजे. या सगळ्या बागेश्वरच्या मंडपामध्ये बसलेली ही सगळी माणसं त्या चमत्कार पाहत असताना इथं मूल जन्माला येतं आणि माणूस होऊन ते मरून जातं, हा एक निसर्गाचा चमत्कार आहे. परंतु जन्माला आल्यापासून मरेपर्यंत तुम्ही काय जगलात, कुणासाठी जगलात, कसं जगलात हे पाहणारी एखादी अभ्यासिका, एखादं पुस्तक जर आमच्या विचारामध्ये आलं तर आम्हाला वाटतं की आम्हाला कसं जगावं, कसं राहावं हे सांगायला असल्या बाबांची कधीही गरज पडत नाही. परंतु माणसं आतून घाबरलेली असतात, माणसं आतून असुरक्षित असतात, माणसाला चमत्कारावरती विश्वास बसू लागतो. प्रश्न असा आहे की जर बागेश्वर बाबा खरंच चमत्कारिक असतील तर भारताचं जे संरक्षण आहे त्या संरक्षणावर जवळपास 90,000 कोटीच्या वर खर्च होतो. तर या संरक्षणाचा जो खर्च आहे तो वाचवण्यासाठी आणि
देशाचं रक्षण करण्यासाठी आपली जी चायनाची बॉर्डर असेल किंवा पाकिस्तानची बॉर्डर असेल, बरोबर आहे. त्या पाकिस्तानच्या बॉर्डरवरती जाऊन हा बाबा चमत्कार करू शकतो का? हा आणि हे बाबा पैसे त्याच्या वाचवू शकतो? ठरलेल्या मंडपामध्येच ठरलेल्या कॅमेऱ्यासमोरतीच हा त्याचा चमत्कार करू शकतो. त्याला जर इथं बोलवला आणि माझी पत्रिका त्याला जर काढायला लावली तर तो काढू शकत नाही. म्हणजे तिथलं काहीतरी वातावरण आहे. आणि जर खरंच तो चमत्कारी असेल तर आज उद्या काय बॉम्ब कुठं पडणार आहे का, देशात कोणी अतिरेकी येणार आहेत का, याची माहिती देणारा चमत्कारसुद्धा त्याच्याकडे असू शकतो. त्यानं ते सांगावं, त्यानं तसं कळवावं. आज आमचे इतके तरुण जवान शहीद होत आहेत, त्यांचा जीव वाचेल चमत्कारी जर तुम्ही असाल तर. परंतु हेही लक्षात घेतलं पाहिजे की अंधश्रद्धेच्या विरोधात रान उठवणारे लढणाऱ्या दाभोळकरांचा खून झाला त्यावेळेला त्या खुनाचा तपास करण्यासाठी सुद्धा अशाच यंत्रणेचा वापर इथल्या सिस्टमनं केलेला होता. हे एकदा आम्ही समजून घेतलं पाहिजे. नितीनजी, आपण बघितलं की सर्व जग हे युद्धाच्या खाईत लोटलं जाईल का काय अशी स्थिती निर्माण झालेली आहे. पॅलेस्टीन आणि इस्रायलचं युद्ध आहे, त्या ठिकाणी खूप मोठा नरसंहार होत आहे. त्या ठिकाणी खूप मोठा दारुगोळा, बॉम्ब, मोठे मोठे स्टेनगन याचा वापर करून तिथे अनेक माणसे मारली जात आहेत. तर या बाबतीत बागेश्वर बाबाची काय मदत होईल का, जेणेकरून त्या ठिकाणचं युद्ध थांबेल आणि शांतता प्रस्थापित होईल? अशा ठिकाणी बागेश्वरसारख्या बंधू माणसांची काही मदत होणार नाही. त्यांना त्यांचं आयुष्य आनंदात जगायचं आहे, सुखात जगायचं आहे. त्यासाठी या मेंढरांचा उपयोग केला जातो. मुळात संपूर्ण जगात कुठंतरी बुद्ध हरवत चाललेला असल्यामुळं युद्ध होत आहेत. बुद्धाची खरोखर गरज आहे. परंतु बुद्धाला एका जातीत अडकावून ठेवल्यामुळं बुद्ध भारतानं जगाला देण्याची गरज असताना याच भारतात अनेक बंधुगिरी वाढती आहे. युद्ध नको, बुद्ध हवा असा म्हणणारा माणूस जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत जग शांततेत राहील यावर विश्वास वाटतो. धन्यवाद. थँक्यू. आपण जो वेळ दिला आहे. धन्यवाद. आणि सम्यक क्रांती हे न्यूज चॅनेल कायम महाराष्ट्रामध्ये एका वेगळ्या विचारानं झपाटलेलं असून पुरोगामी विचारानं फुलेशाह आंबेडकरांच्या चळवळीत आमच्यासारख्या लोकांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हे चॅनेल आणि या चॅनेलची सर्व टीम काम करते आहे. त्याबद्दल मी सम्यक क्रांती न्यूज चॅनेलला माझ्याकडून मनापासून शुभेच्छा देतो. आणि त्यांचं चॅनेल प्रत्येक घराघरापर्यंत तुम्ही पोहोचवावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. सर्वांना पुन्हा एकदा जय भीम. आणि तयारीत राहा, विचारानं जागे राहा. मित्रांनो, आपलं जे टी व्हीचा मीडिया आहे, जे न्यूज आहे, जे आपण टी व्ही चॅनलवरती बघतो, त्यापेक्षा आपल्या बहुजनांना शिक्षण, त्यांना आरोग्य, त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यावर आपलं चॅनल काम करत आहे. रात्रंदिवस काम चालू आहे. त्यामुळं आम्ही जे काम करतो त्यामध्ये जर का आपल्याला काही चुका आढळल्यास आपण कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा. तसेच या चॅनलला कशा प्रकारे अजून वाढवता येईल, या चॅनलवर अजून काही चांगल्या सुधारणा करता येईल याबद्दलसुद्धा आपण कमेंट्सच्या माध्यमातून आपले विचार मांडू शकता. हा चॅनल सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपले नितीन साहेबांचा जे काही आपल्याला अपील केलेलं आहे, जे काही आपल्याला प्रबोधन केलेलं आहे ते प्रत्येक माणसात पोहोचलं पाहिजे. कारण हा जो मेनस्ट्रीम मीडिया आहे, हे टी व्ही चॅनल आहेत, हे ब्राह्मणाचे बटीक आहेत. हे ब्राह्मणांचे विचार, हे अंधश्रद्धेचे विचार पसरवणारं जे टी व्ही चॅनल आहेत, त्या टी व्ही चॅनलला आपण संपवण्यासाठी आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार असतील, बाबासाहेबांचे विचार असतील, हे घराघरात पोहोचवण्यासाठी आम्हाला कृपया आपलं सहकार्य हे अतिशय महत्त्वाचं आहे, अशी मी आपल्याला कळकळीची विनंती करतो. जय भीम, जय भारत, जय संविधान. धन्यवाद.